नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यामध्ये एक गूढ स्वरूपाचा मोठा आवाज झालेला आहे आणि या आवाजामुळे संपूर्ण तालुक्यातील नागरिक जे आहेत ते भयभीत झालेले आहेत। भूकंपाचा ज्या पद्धतीने हादरा बसतो अशा पद्धतीचा एक मोठा हादरा जो आहे तो या तालुक्यातील अनेक गावांना बसलेला आहे। केवळ दिंडोरी तालुकाच नव्हे तर नाशिक शहरातील देखील काही भागांना हे हादरे जाणवल्याचं देखील सांगितलं जात आहे। परंतु प्रामुख्याने दिंडोरी भागामध्ये हा जोरदार हादरा बसलेला आहे। सुरुवातीला हा भूकंप झाला की काय म्हणून नागरिकांनी भीतीपोटी घराबाहेर धाव घेतली। काही व्यावसायिकांनी देखील दुकानातून रस्त्यावर धाव घेतली। नागरिक एकमेकांना विचारत होते की हा आवाज नेमका काय आहे, परंतु कोणालाही या संदर्भातली माहिती अद्यापपर्यंत मिळू शकलेली नाही। या संदर्भामध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष जो आहे नाशिक जिल्ह्याचा त्यांना देखील आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडे अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची माहिती प्राप्त झालेली नाही। प्राथमिक स्वरूपामध्ये जी माहिती आलेली आहे मेरीकडे या संदर्भामध्ये काही नोंद झालेली आहे का ते देखील विचारण्यात आलेलं आहे, परंतु मेरी म्हणजे भूकंप मापन केंद्र जे आहे मेरीचं तिथं देखील या संदर्भातली कोणत्याही प्रकारची नोंद जी आहे ती अद्यापपर्यंत झालेली नाही। म्हणजे हा भूकंपाचा धक्का निश्चितपणे नव्हता हे आता प्रथमदर्शनी तरी स्पष्ट झालेलं आहे। मात्र दुसरीकडे हा आवाज नेमका कसला, कारण दिंडोरी तालुक्यामध्ये असं म्हटलं जाते की काही घरांच्या काचा देखील फुटल्याचं समोर आलेलं आहे। अद्यापर्यंत या बाबतची तहसील कार्यालयाकडे म्हणजे तलाठ्यांकडून जो पंचनामा केला जातो तो अद्यापर्यंत समोर आलेला नाही। आम्ही दिंडोरी तालुक्याचे जे तहसीलदार आहेत मुकेश कांबळे यांच्याशी देखील चर्चा केली। त्यांनी सांगितलं आहे की तालुक्यातील जे सर्व तलाठी आहेत त्यांना आम्ही या संदर्भातली माहिती कळवलेली आहे आणि संपूर्ण गावागावामध्ये याची चौकशी केली जाते की कुठे काही नुकसान झालेलं आहे की काय याची देखील चौकशी केली जाते। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये तहसीलदारांचा देखील रिपोर्ट प्रशासनाकडे प्राप्त होईल आणि त्यानंतरच हा आवाज नेमका कसला आहे ते समजलं जाईल। मात्र पोलिसांकडून जी माहिती आपल्याकडे येते आहे ती अशी आहे की ओझर जे आहेत नाशिकच्या हद्दीलगत सीमेलगत ओझर हे हवाई दलाचं एक प्रमुख केंद्र आहे। HALचा कारखाना या ठिकाणी आहे। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा जो कारखाना आहे HAL म्हटलं जातं त्याला, या ठिकाणी लढाऊ विमानांची बांधणी केली जाते, ओव्हरऑइलिंग देखील त्याची केली जाते आणि त्यानंतर या विमानांची चाचणी देखील घेतली जाते। प्रथमदर्शनी जी माहिती समोर येते ही सुपरसोनिक विमानाचा हा आवाज असू शकतो असं म्हटलं जाते, कारण सुपरसोनिक विमान जे आहे ते हवेच्या गतीपेक्षा दुप्पट पाचपट गतीनं हे हवेमध्ये झेपावत असतं आणि त्यामुळं हा आवाज येतो। काही जाणकारांचं म्हणणं आहे की त्यांनी जे त्यांच्या अभ्यासातून म्हटलं आहे की विमानाच्या चाचणी दरम्यान ध्वनीची जी लवचिकता आहे त्या माध्यमाच्या दबाव लहरीतून म्हणजे प्रेशर वेव्ह जे निर्माण होतात त्या माध्यमातून हा आवाज निर्माण होतो। हवेत ध्वनी वेगवेगळ्या वेगाने रेखांशाचा प्रवास करतो। पाण्याच्या तापमानावर सुपरसोनिकचा वेग जो आहे तो 1440 मीटर अर्थात 4724 फूट प्रति सेकंदापेक्षा अधिक मानला जातो आणि त्यामुळे आवाजाची तीव्रता जी आहे ती मोठ्या स्वरूपामध्ये असते। परंतु नाशिक परिसरामध्ये निफाड असेल, दिंडोरी असेल किंवा नाशिक शहर असेल या परिसरामध्ये अशा पद्धतीनं नेहमीच या पद्धतीचे हादरे बसत असतात। सुखोई विमान असेल त्याची चाचणी घेताना हे हादरे बसले जातात किंवा कधीकधी भूकंपाच्या भूगर्भातील हालचालींमुळे देखील हे हादरे बसत असतात। परंतु आजचा जो आवाज आहे तो इतका भीषण होता, इतका मोठा होता की यामुळे आसपासच्या परिसरातील घरांच्या काचा फुटल्याची देखील माहिती समोर येते। त्यामुळे आता निश्चितपणे हा गूढ आवाज नेमका कशाचा होता हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे। प्रशांत सूर्यवंशीसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक।